26 जानेवारी निमित्त शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 4,000 रुपये मिळणार. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 मिनिटांपूर्वी 2,000 कोटीच्या अतिरिक्त निधीला मंजूर दिली आहे. एक अधिकृत बातमी समोर आली आणि आज सकाळी GR देखील आलेला आहे. आता जे शेतकरी 100% पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना 26 जानेवारी निमित्त 4,000 रुपये मिळणार आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना शेतकऱ्यांसाठी 26 जानेवारी निमित्त मोठं गिफ्ट सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे याची अधिकृत माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली, ज्यामुळे आता थोड्याच वेळात 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून आली आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वाटप यावेळी वेगळ्या पद्धतीने केले जाणार आहे. पूर्वी सरसकट सर्वच नोंदणीकृत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळायचा, परंतु यावेळेस तसे घडणार नाही. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 4 नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. आता जे शेतकरी या 4 निकषांमध्ये बसतील केवळ त्यांनाच या योजनेचा हप्ता दिला जाणार आहे. कारण सरकारने हे 4 कडक नियम लावल्यामुळे काल रात्रीत 50 लाखांहून अधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत. सरकारने अत्यंत गुप्त पद्धतीने एक विशेष पडताळणी मोहीम राबवली, ज्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ही सखोल तपासणी करण्यात आली. ही पडताळणी इतकी गोपनीय होती की याची पुसटशी कल्पना देखील कोणाला नव्हती. या तपासणीमध्ये असे अनेक शेतकरी आढळले आहेत ज्यांची संख्या प्रत्येक गावामध्ये हजारो आहे. आता ते सर्व शेतकरी अपात्र ठरवले जाणार आहेत, कारण ते या 4 नियमांत बसत नाहीत. त्यामुळे शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत की जे शेतकरी या 4 नवीन अटींची पूर्तता करतील केवळ त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता दिला जाईल. पूर्वी सर्व शेतकऱ्यांना एकत्रितपणे लाभ मिळायचा. PM किसानचा हप्ता आला की तत्काळ नमो शेतकरीचा हप्ता प्रत्येकाला मिळायचा. पण आता प्रक्रिया बदलली असून नियमांनुसार 4 स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या आहेत. आता या 4 याद्यांमधील अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे, कारण सरकारने गुप्तपणे केलेल्या पडताळणीचा अहवाल स्वतः मुख्यमंत्र्यांनी पाहिला असून थेट त्या लाभार्थ्यांची नावे आता वगळण्यात आली आहेत. या प्रक्रियेत 50 लाखांहून अधिक शेतकरी बाहेर पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा हप्ता हवा असेल तर पात्र ठरण्यासाठी कोणते 2 दस्तऐवज सादर करावे लागतील हे समजून घ्या. जर तुम्ही या 4 नियमांचे पालन केले नाही तर तुमचा हा हप्ता तर अडकेलच, पण भविष्यातील सर्व हप्ते कायमचे बंद होतील. तुमचा PM किसानचा हप्ता देखील रोखला जाऊ शकतो, कारण सरकार हे सर्व कागदपत्रे पडताळणीसाठी केंद्राकडे पाठवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे. तुम्हाला नमो शेतकरी हप्त्याची गरज असेल तर कोणते 4 नियम पाळणे अनिवार्य आहे याची सविस्तर माहिती मी देतो. जर तुम्ही अपात्र ठरलात तर कोणते 2 कागदपत्रे देऊन पुन्हा पात्र होऊ शकता, 8व्या हप्त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, नवीन यादी कशी बनवली आहे आणि आज कोणते 14 जिल्हे समाविष्ट आहेत हे सर्व पहा. जर तुम्हाला 4,000 रुपयांच्या या लाभाची आवश्यकता असेल तर हा व्हिडिओ अजिबात वगळू नका आणि शेवटपर्यंत पहा. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत सुखद वार्ता आहे. तब्बल 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधीचा 4,000 रुपयांचा 8वा हप्ता आज जमा केला जाणार आहे. अधिकृतरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती प्रसिद्ध केली आहे. ही खात्रीशीर बातमी असून त्या संबंधीचा GR देखील निर्गमित झाला आहे. आता नमो शेतकरीचे 4,000 रुपये देखील त्वरित मिळतील. विशेषतः 26 जानेवारीच्या मुहूर्तावर नमो हप्त्याचे 4,000 रुपये मिळण्याचे संकेत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा हा प्रयत्न आहे, कारण शेतकरी वर्ग समाधानी राहिला तरच मतदान होईल आणि त्यातून पुन्हा जिल्हा परिषदेत महायुतीचे वर्चस्व निर्माण होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळेच शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सरकारने अचानक आणि अतिशय जलद गतीने हा निर्णय घेतला आहे, ज्याद्वारे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता रिलीज केला जाणार असून त्यासाठी 4,000 कोटींचा निधी बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दुहेरी लाभ मिळेल. पण ही रक्कम सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण सरकारने 4 महत्त्वपूर्ण नियम लागू केले आहेत. आता या नवीन नियमांनुसार 4 स्वतंत्र याद्या तयार झाल्या आहेत. जे शेतकरी या 4 नियमांच्या बाहेर पडतील त्यांना पुन्हा पात्र होण्यासाठी 2 विशेष कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. मग हे 4 नियम नेमके काय आहेत?
नियमांची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाणार आहे? शेतकरी यातून कसे वगळले जाणार आहेत? आता या महत्त्वाच्या माहितीला आपण सविस्तर सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पीएम किसानचा हप्ता आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे त्यांच्यासाठी तर ही आनंदाची बातमी आहेच, पण ज्यांचा हप्ता तांत्रिक कारणास्तव रखडला आहे त्यांना देखील हे 2 कागदपत्रे दिल्यास लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार तर आणि नमो शेतकरीचे 4,000 असे एकूण 4,000 रुपये एकत्रित मिळू शकतात. फक्त या 4 अटींची आणि 2 कागदपत्रांची माहिती अचूकपणे समजून घ्या. पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यावर नमोचा हप्ता देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. पीएम किसानचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर आणि वितरित केला जातो, तर नमो शेतकरी योजनेचा निधी हा पूर्णतः राज्य सरकारचा असतो. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेत हा एक मोठा तांत्रिक फरक आहे. पूर्वी लोकांना वाटायचे की दोन्ही योजनांचे पैसे एकत्रच येतात, पण तसे नाही, दोन्ही स्वतंत्र बाबी आहेत. म्हणूनच सरकारने गोपनीय पडताळणी केली होती. गावागावातील ग्रामपंचायती, तलाठी कार्यालये आणि 7-12 नोंदी असलेल्या ठिकाणाहून शेतकऱ्यांची सविस्तर माहिती तपासण्यात आली. या तपासणीदरम्यान प्रत्येक गावातील शेकडो हजारो शेतकरी अपात्रतेच्या कक्षेत येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत. काहींनी कौटुंबिक समारंभांवर मोठा खर्च केला आहे, तर काहींकडे मोठी बागायती क्षेत्रे आहेत. अशा संपन्न स्थितीतील शेतकरी देखील या मदतीचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आहे आणि म्हणूनच नवीन GR मध्ये कठोर नियमांची भर टाकण्यात आली आहे. आता पहिला नियम लक्षपूर्वक ऐका. हा नियम साधारणपणे 80% शेतकऱ्यांना लागू होत नाही, फक्त 20% लोकांची समस्या आहे. परंतु तिसरा आणि चौथा नियम 99% शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण चौथ्या नियमामुळे जवळपास 50 लाख शेतकरी प्रक्रियेतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिला नियम उत्पन्नाच्या मर्यादेबाबत आहे. पूर्वी 5 एकरपेक्षा कमी जमीन असण्याची अट नमो आणि पीएम किसानसाठी होती. आता अनेक शेतकऱ्यांची जमीन 5 एकरपेक्षा कमी असली तरी त्यांचे वार्षिक उत्पन्न खूप जास्त आहे. विशेषतः बागायती क्षेत्रात जेथे नगदी पिके जसे की ऊस किंवा फळबागा घेतल्या जातात तेथे अल्प जमिनीतही मोठे उत्पन्न मिळते आणि ते ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असते. शासनाने वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपयांच्या आत निश्चित केली आहे. तुम्ही विचार करा, जर एका एकरातून 50,000 उत्पन्न पकडले तरी 5 एकरचे 2.5 लाख होतात आणि आजच्या काळात बागायती क्षेत्रात एका एकरातून 2 ते 3 लाख रुपये सहज मिळतात. हे सरकारच्या लक्षात आल्यामुळे 2.5 लाखांच्या वरील उत्पन्न असणाऱ्यांना अडचण येऊ शकते. जमिनीची अट तुम्हाला ठाऊकच आहे, 5 एकरपेक्षा कमी क्षेत्र, हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम इतर सरकारी योजनांच्या लाभाबाबत आहे. अनेक शेतकरी लाडकी बहीण योजना, निराधार योजना अशा विविध योजनांचे लाभ घेतात. एकाच कुटुंबात नमो आणि पीएम किसानचा हप्ता 3-4 लोक घेत असल्याचेही समोर आले आहे. अशा लाभार्थ्यांचे पैसे आता बंद होणार आहेत. चौथा नियम बँक खात्याशी संबंधित आहे. तुमचे बँक खाते आधार कार्डशी व्यवस्थित लिंक असणे अनिवार्य आहे. आधारवरील नाव आणि बँकेतील नाव यामध्ये कोणतीही तफावत नसावी. तसेच खात्यात किमान शिल्लक मिनिमम बॅलन्स राखणे आवश्यक आहे. जर तुमच्या खात्यावर बँकेचे कर्ज किंवा हप्ते थकीत असतील तर जमा होणारी रक्कम कापली जाऊ शकते. त्यामुळे बँकिंग समस्या आधीच सोडवून घ्या. शेतकरी बांधवांनो, इथे एक गोष्ट अगदी शांतपणे समजून घ्या. आज जी माहिती समोर आली त्यानुसार सर्वांनाच पैसे मिळणार असं अजिबात नाही, कारण सरकारनं यावेळेस सरसगट निर्णय घेतलेला नाहीये, तर पडताळणी आणि नियमावर आधारित निर्णय घेतलेला आहे. 26 जानेवारीचा उद्देश साधून नक्कीच सरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार. म्हणूनच आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुमच्या खात्यात आजपर्यंत नमो शेतकरीचा एकही हप्ता अडकला आहे का? जर असेल तर कमेंटमध्ये हो लिहा, आणि जर आजपर्यंत काही अडचण आली नसेल तर नाही असं लिहा. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या गावात किती शेतकऱ्यांची नावं यादीतून वगळली गेली आहे? अंदाजे संख्या तरी कमेंटमध्ये लिहा. फक्त हे तुमचं एकट्याचं प्रकरण नाही, तर ही संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. आणि लक्षात ठेवा, तुमची कमेंट इतर शेतकरी बांधवही वाचतात, त्यामुळे योग्य निर्णय त्यांना घ्यायला मदत होते. म्हणून हा व्हिडिओ पाहून गप्प बसू नका, कमेंट करा, अनुभव शेअर करा, आणि जर हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला तर तो इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. चॅनलला नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.